ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कोडोलीतील धनगर समाजाचे उपोषण अखेर 4थ्या दिवशी मागे। कोडोली तालुका पन्हाळा येथील धनगर समाजाने शेंडे कॉलनी येथील संत बाळूमामा मंदिर जागेच्या असेसमेंटमध्ये ग्रामपंचायतीने परस्पर फेरफार केला। याच्या निषेधार्थ सर्वोदय बाजार समोरील गरुड चौकात आमरण उपोषण सुरू केलं होतं। 4थ्या दिवशी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिली व धनगर समाजाकडून निवेदन स्वीकारून या प्रकरणी योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। सायंकाळी उपोषणकर्ते सर्जेराव अनुसे व रामचंद्र आष्टेकर यांची कोडोली उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आपटे व डॉक्टर सुरेखा मोटारकर यांनी वैद्यकीय तपासणी केली। उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता पाठवणे आवश्यक असल्याचे सांगितले। त्यानंतर गतीने हालचाल होऊन रात्री उशिरा कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, नायब तहसीलदार जाधव, उपसरपंच डॉक्टर प्रशांत जमणे, माजी सरपंच नितीन कापरे, ग्रामपंचायत सदस्य गटविकास कार्यालयाचे अधिकारी तळपे, ग्राम महसूल अधिकारी अमर सांगरुळकर, ग्रामविकास अधिकारी जयंत चव्हाण पाटील, कोतवाल सिराज आंबी यांनी भेट घेऊन धनगर समाजाच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले। चर्चेनंतर सन 2005च्या ग्रामपंचायत ठरावानुसार गट नंबर 2162 मधील 18,900 स्क्वेअर फूट जागे संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित जागा मागणीचा प्रस्ताव दिला। त्यानंतर प्रशासकीय पातळीवर तहसीलदार व ग्रामपंचायत कार्यालयाकडून योग्य पाठपुरावा करण्याचे लेखी आश्वासन दिले। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं व उपोषणकर्त्यांना कोडोली उपजिल्हा रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आलं। महानकर न्यूजसाठी विलास पाटील, कोडोली।